शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। तसंच फेसबुक पेजवर आपलं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण पहिले 5 भाग बघितले आहे की बाबा कलिंगड 40 टन नियोजन बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे करत आहे, तर त्या भागामधला 6वा आणि महत्त्वाचा अतिशय भाग बघत आहे की यामध्ये 45 ते 60 दिवस जो शेवटचा जो भाग असतो की त्यामध्ये आपल्याला साईज चांगली करायची असते, प्रिकॉशन्स घ्यावे लागतात आणि हा माल आपला मार्केटमध्ये जात असतो। महत्त्वाचा भाग आहे। ह्या भागामध्ये जे काही प्रॅक्टिस करायचे त्याबद्दल चर्चा करणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे, यासाठी जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, जसे की पहिले 5 भाग तर तुम्ही बघितले असताना कलिंगडचे बरेच व्हिडिओ बघितले असणार आहे। जर का नसला, हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असला तर बाबा आपल्या वेबसाईटवर जावा, खाली लिंक आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला कलिंगडचे सगळ्या प्रॉब्लेमचे, सगळ्या समस्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। बेसिकली आता हा प्लॉट जवळपास 47-48 दिवसाचा प्लॉट आहे। अजून 12 दिवस आपल्याकडे ह्या प्लॉटमध्ये आहेत आणि 12 दिवस म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला लास्टचे 15 दिवस काय काम करायचं हे बघणार आहे। त्याच्या आधी अजून एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा आहे बऱ्याच वेळेला, की मी वारंवार सांगतोय की बाबा आपल्याला 40 टन उत्पादन काढायचं आहे आणि बऱ्याच अजून लोकांचं वाटतं की बाबा 40 टन निघतं का नाही, किंवा अतिशयोक्ती वाटत्या, किंवा बऱ्याच ह्या गोष्टी, किंवा असं वाटतं की बाबा मार्केटिंगसाठी किंवा आपले काही प्रोडक्ट खपवण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी आम्ही ही स्ट्रॅटेजी वापरतोय का। तर तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो। ज्यावेळेला आपण प्रामाणिक काम करत असतो, प्रामाणिक प्रॅक्टिस करत असतो आणि योग्य दिशेने प्रॅक्टिस करत असतो, त्याला 100% आपल्याला निघणार आहे। वर्गात शिक्षक तुम्हाला वर्षभर शिकवायचं काम करतात आणि वर्षाच्या शेवटी आपला पेपर असतो, फक्त तो पेपर आपण व्यवस्थित देणं महत्त्वाचा असतो। वर्षभर वर्गात अभ्यास प्रॉपर करणं महत्त्वाचं असतो। तसंच पहिल्या दिवसापासून तुम्ही प्रॉपर काम करणं महत्त्वाचं आहे। 40 टन सक्सेस होण्यासाठी पहिला मूल मंत्र आहे की आपल्याला बाबा आपल्याकडे रोपं 8000 बसली पाहिजेत। हा परत आणि वारंवार मी तुम्हाला नेहमी हे सांगत असतो, 8000 रोपं आपल्याकडे बसली पाहिजेत आणि 8000 रोपाला तुम्हाला प्रॉपर सेटिंग पडले पाहिजेत। सेटिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। सेटिंग होण्यासाठी मधमाशी लागते। कोणतंही औषध, कोणतंही हार्मोन्स काम करतात, पण हार्मोन्स तुम्हाला फ्लॉवरिंगला काम करतील, चांगले पोलन अँथर बनण्यासाठी काम करतील, पण पोलन अँथर हे दोन्ही मेल फ्लॉवर फिमेल फ्लॉवर हे जोडायला मधमाशीच काम करावं लागते। मग ह्या काळात तुम्ही प्रॉपर नियोजन करणं, पाण्याचं नियोजन करणं, स्प्रे नियोजन करणं आणि फर्टिगेशन नियोजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात। तर आता त्यासाठी ह्या जर का केलो आपण, आपल्याकडे सेटिंग प्रॉपर असले तर साईजला काहीही करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण। तर त्या साईजच्या माध्यमातून आपल्याला एकदा साईज पडली, 8000 जरी सेटिंग पडली आणि एक सेटिंग आपली 5 किलो जरी पडली तर 8-40 टनला आपण जाऊ शकतो। पण काम प्रॉपर होणं महत्त्वाचं आहे, सेटिंग चांगले होणे महत्त्वाचे आहे। आपल्याकडं 10 म्हणजे 15,000 जरी सेटिंग आपल्याकडे पडले आणि 3 किलोनं पडलं तरी आपण 40 टनला जाऊ शकतो। तर हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, पण तेवढे सेटिंग प्रॉपर होणं हीच पहिली बेसिक महत्त्वाची गोष्ट आहे, बाकी काही नाही आहे। तर जसं मी भाग 4 भाग 5 मध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत की बाबा सेटिंग होत नसल्यास काही वेळेला शेड्यूल मागं घ्यावं लागतं, ह्या गोष्टी करायच्या, तर ह्याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या। आता ह्या प्लॉटची गंमत अशी शेतकरी मित्रांनो, बरोबर 40 ते 50 फुटावर इथं नदी आहे, धुकं पडत होते तरी पण सेटिंग प्रॉपर झालं की इथले दादा खूप चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे। त्याचा एक व्हिडिओ परत चॅनलवर देवीकुमार सर टाकतीलच की त्याचा तुम्ही बघून घ्या की कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं आणि कशा पद्धतीने सक्सेस झाले। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत की बाबा प्रत्येक प्रॉब्लेम्स येणार, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं पाहिजे। आता मेन मुद्द्याकडे येतो, व्हिडिओ जास्त लांब करायचा नाही आपल्याला, की 45 ते 60 दिवस करत असताना काय काळजी घ्यायची आहे। तर ह्यामध्ये बेसिकली पहिली काळजी घ्यायची आपल्याला पाणी नियोजन। पाणी नियोजन हे स्टेप वाईज हळूहळू वाढवतच जायला पाहिजे, त्याला इलाज नाही आहे। जेवढं जास्त पाणी देऊ तेवढं चांगलं आहे, पण पाणी पाटात येता कामा नये तुमचं, किंवा पाणी पाटात आलेलं आहे मग तिथं तुमचं कूज लागायला चालू झालं आहे, अशा गोष्टी होता कामा नयेत। समजा तुमचं पाणी जमीन धरूनच ठेवू ना, जास्त द्यायले तर पाण्याचं स्प्लिट ॲप्लिकेशन करा। सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास द्या, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास। तुमच्या जमिनीची जेवढी भूक आहे, जमिनीच्या लेअरमध्ये जेवढं पाणी खेळतं, त्या पाण्याच्या लेअरला कसं तुम्ही स्प्लिट आउट करणार आहे, कशा घातीमध्ये ठेवणार आहे, हे तुमचं तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं करा। ह्याच्या पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की बाबा आता तणकाट काही ठिकाणी मोठे येऊ शकतात, आता इथं आलेलं आहे। तर हे सुरुवातीच्या काळामध्येच मी मधल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा तणकाट आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, नाही घेतला तर असे मोठे तणकाट येणार आहेत, ह्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। तर ती महत्त्वाची गोष्ट आहे। राहिला मुद्दा आता खत नियोजन आणि स्प्रे नियोजन ह्याच्यावर येणार आहे। पण हे नव्हे तर तुम्हाला अजून काय काळजी घ्यायची आहे। तर काळजी घेत असताना थोडं कुठं जिकटा पडलेला आहे काय तुम्हाला हे बघायचं आहे। काळा मावा, काळा जिकटा येऊ शकतो, ह्याच्यावर स्पेशली काळजी घ्यायची आहे। सर्वात महत्त्वाचं आळी, इथनं पुढं हळूहळू ढगाळ वातावरण झालं किंवा
वरचं स्किन खाणारी अळी एक मोठ्या प्रमाणामध्ये येते, ह्याच्यावर स्पेशली लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि जर का ह्या अळीचं आपण व्यवस्थित नियोजन केलो तर आपला क्वालिटी माल मार्केटमध्ये जात असतो, ह्याची काळजी घ्यायची आहे. दुसरं यात्रा यायला की बाबा धुकं पडल्यात म्हणून इतर काय करायचं नाही आहे, ड्रोननं स्प्रे करत बसू नका. आज जाता येत नाही म्हणून बरीच लोक ड्रोननं स्प्रे करतात. पण शेतकरी मित्रांनो, एक व्हिडिओ टाकलेला आहे मी रिसेंटलीच की बाबा ड्रोनचा स्प्रेच्या बद्दल. 10 लिटरमध्ये आपण ते जेवढं काही औषध घालतो ते कॉन्सन्ट्रेशन मॅच होत नसतं कधी. ह्याच्यावर 15 लिटरमध्ये 20 लिटरमध्ये 1 एकरचा कलिंगडचा स्प्रे पडून काही उपयोग होत नाही आहे. नॉमिनल पैसे खर्च होतात प्रॉपर रिझल्टसाठी आपल्याला, कारण का ह्यामध्ये साईजचंच काम करावं लागतं, तर त्याच्यावर करायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा अजून एक तुम्हाला सांगायचा आहे की जीएचा स्प्रे तुमची प्रॅक्टिस बघा. मी डायरेक्ट कुणाला सांगत नाही असं की बाबा जीएचा स्प्रे मारू नका, हे करू नका. पण काही वेळेला असं लक्षात येतं की बाबा जीए मारल्यामुळे तुम्हाला बाबा साईज दिसेल करेल, पण तो माल मार्केटमध्ये गेल्यावर खराब लागतो, त्यातनं स्पेस येणं, फेस येणं किंवा माल कडक बनणं, अशा पण वेगवेगळ्या गोष्टी जाणवतात आपल्याला. पण त्या प्रॉपर गोष्टी, प्रॉपर हार्मोन्सच प्रॉपर यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक खालनं जीए सोडतात. शेतकरी मित्रांनो, जीए हे पानामध्ये फोटोसिंथेसिस हार्मोन वाढायचं काम करत असतं, पानाद्वारे त्याचं काम होत असतं. त्या ह्याचं ड्रीपद्वारे कसं काम करेल, मुळाद्वारे काम करणारे हार्मोन्स हे वेगळे असतात आणि पानाद्वारे स्प्रे करणारे हे हार्मोन्स वेगळे असतात. त्यामुळे बरीच लोक मी म्हणतो की बाबा खालनं जीए सोडा साईज होतं, तर हे पूर्णपणे चुकीचं. शेतकरी मित्रांनो, असं कुठलंही होत नाहीये, तर ह्याची काळजी घ्यायची आहे. दुसरं महत्त्वाचं की बाबा इथनं पुढे डंक माशीचं तुम्हाला काय प्रॉब्लेम देत नाही, त्यामुळे त्याच्या काय भीती नाही आहे आपल्याला. पाणी नियोजन, आता खत नियोजन बद्दल मी तुम्हाला सांगतो. खत नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो, समजा कदाचित कुठं विल्टिंग लागलेलं आहे, तुम्हाला विल्टिंग बद्दल एक बोलायचं आहे मला. ज्या ठिकाणी तुम्हाला विल्टिंग आहे तर त्या ठिकाणी काही ड्रेंचिंग करून आपल्याला थांबवता येते, काय थांबवायचं आहे. जर का हेवी विल्टिंग असलं तर एक फळ काढून बघा कितपत लाल झालेला आहे, फळ बिया त्यातल्या किती लाल झालेल्या आहेत. जर का बिया चॉकलेटी होत असल्या तर त्याची मॅच्युरिटी आलेला आहे. पण चॉकलेटी ते डार्क ब्लॅक कलर म्हणजे ब्राउनिश कलर आला की ते फळ आपण हार्वेस्टिंग करू शकतो, म्हणजे तेवढा स्पेस आपल्याला मिळू शकतो. तर त्या दरम्यान तशा जर का सिच्युएशन असेल तर तुम्ही बाकीचे फर्टिगेशन पुढं देऊन थोडं हार्वेस्टिंग करून घेऊ शकता, विल्टिंग जास्त असेल तर. विल्टिंगचं प्रमाण कुठं तर जरा कमी असलं तर ते कसं स्टॉप करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या आपल्याला. मग तिथं थोडं ड्रेंचिंग करून घेणं किंवा बऱ्याच गोष्टी प्रॉपर करून घेणं ह्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं महत्त्वाचं की बाबा हेवी विल्टिंग जात असलं आणि पटकन आपल्याला साईज करून घ्यायचं आहे, त्याची कलर करायचं आहे, तर ऑक्साईड ग्रेडमधले काही फर्टिगेशन आपण वापरू शकतो. त्यामध्ये 0946 किंवा पोटॅश जास्त असणारं ऑक्साईड जे फर्टिगेशन असतं ते वापरा. पण नॉर्मल याला तुम्हाला वापरायची काही गरज लागत नाहीये. तर आपल्या शेड्यूल प्रमाणे जे काही प्रॉपर करतात तर त्यांच्यासाठी मी 45 दिवसापासून पुढे फर्टिगेशन सांगतो. त्यामध्ये बऱ्यापैकी 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट हा मस्ट आहे. 5-5 किलो द्यायचा आहे आपल्याला 46 दिवसाला. मी पलीकडे साईडला तुम्हाला स्क्रीनवर येईल. तर 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट ह्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये नायट्रोजन असतं आणि पोटॅश असतं. आणि कॅल्शियम नायट्रेटमुळे जी स्किन आहे प्रॉपर त्याची, किंवा त्याचे टणकपणा असू दे किंवा ट्रान्सपोर्टेशनला असू दे किंवा त्याचे शायनिंग असू दे, या सगळ्याला हे काम करत असतं चांगलं. आणि एक युनिक चांगलं फर्टिगेशन जात असतं. साईज लांब करून साईज प्रॉपर घ्यायला हे खूप चांगलं काम करत असतं. त्यानंतर 48व्या दिवशी आपल्याला पोटॅशियम सोनाइट 5 किलो द्यायचं आहे आणि फ्री फायर 1 लिटर द्यायचं आहे. म्हणजे कदाचित अजून विल्टिंग कुठं वाढू नये किंवा विल्टिंग होत असेल तरी त्याला प्रोटेक्शन पटकन करावं म्हणून फ्री फायर चांगलं हार्मोन काम करतं. पोटॅशियम सोनाइट हे साईजचा हार्मोन आहे. पोटॅशियम सोनाइटमध्ये पोटॅश, सल्फर, मॅग्नेशियम असतं. युनिक साईज बरोबर टेस्ट चांगलं करणं, त्याचा गर चांगला होणं, क्रंची गर होणं ह्याचं काम होत असतं. त्यामुळे तो ग्रेड तिथं वापरायला लागतो आपल्याला. त्याचसोबत 50व्या दिवशी परत 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट 5-5 किलो. 52व्या दिवशी पोटॅशियम सोनाइट हॅरियर इथं खूप महत्त्वाचं आहे. खालनं 1 लिटर द्यायचं आहे आपल्याला साईजसाठी बेसिकली, किंवा साईज अजून ॲबलॉंग पटकन टाकायला आणि प्रॉपर फर्टिगेशनचा यूज प्रॉपर तिथं व्हायला हे हॅरियर रूटिंग हार्मोनद्वारे पण काम करतं आणि स्प्रे हार्मोनद्वारे काम करतं. तर ह्याचा वापर करायचा. साईजचा खूप चांगला हार्मोन आहे. त्यानंतर 54व्या दिवशी पोटॅशियम सोनाइट आणि के सॉइलनेस. त्यानंतर 56व्या दिवशी पोटॅशियम सोनाइट हॅरियर आणि 58व्या दिवशी पोटॅशियम सोनाइट वापरायचं आहे. 58 दिवसानंतर बाबा अजून कलिंगड तुमचं लाल झालं नाहीये, अजून कलिंगडमध्ये तुम्हाला क्रंचीपणा आणि गोडपणा कमी वाटत असला, कलिंगड तोडल्या गोडी थोडी कमीच असणार आहे. कारण का टोटल तोडून 2 दिवस सावलीत राहिल्याशिवाय कलिंगडला गोडी येत नाही. तरी पण नॉर्मल टेस्टला आपल्याला जर का अजून लई सपक वगैरे वाटत असलं तर 0050 द्यायचे. गरज नसली तर 0050 वापरायची काही गरज नाही आहे. पण शेवटी एक 5 ते 10 किलो 0050चा डोस गेला तर अजून चांगलं, अजून लाल कलर येतो, अजून चांगलं होत असतं. पुढं मागं गाडी भरायला जर का वेळ असला तर तशा गोष्टी आपण करू शकतो. ह्या दरम्यान 0050चा ग्रेड लागत असेल तर सोडायचा, नाही सोडला तरी चालू शकतो. असं काही नाही आहे सोडायलाच पाहिजे असं. नॅचरली कलर असला तर काही व्हायचं नाही आहे. कलर सीड्स ब्राउनिश कलर होणं हे सेम इंडेक्शन आहेत, बाकी काही बघायची काही गरज नाही आहे आपल्याला. आता दुसरं महत्त्वाचं बाबा की पॅरलल स्प्रे नियोजन बद्दल पण सांगतो.
आता ह्यामध्ये मी मगाशी बोलता बोलता म्हटलं की बाबा पटकन करण्यासाठी ऑक्साईड ग्रेड वापरू शकतो किंवा हेवी साईजसाठी सुद्धा थोडं ऑक्साईड ग्रेड वापरलं तर चालू शकतं, तर 100% चालू शकतं. पोटॅश कंटेंट असणारा म्हणजे NPK मध्ये फॉस्फरस काय गरज नाही आपल्याला, N आणि K किंवा K जास्त असणारा आपल्याला ऑक्साईड ग्रेड वापरा कुठलाही अतिशय चांगला आहे. वापरत असताना 2-2 किलो 2.5 किलो दोनदा सोडा सफिशियंट होतं साईजसाठी. त्यामध्ये 0946 असू दे किंवा 8046 असा ग्रेड पण मिळतो मार्केटमध्ये. बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे ग्रेड आहेत, तर त्यातला कुठलाही ग्रेड तुम्ही वापरला तरी चालू शकतात. पण नॉर्मल ग्रेड हेच द बेस्ट आहेत, कारण का सुरुवातीपासून शेड्यूलनुसार आपण पोटॅश दिलेला असतो तोही लागू होत असतो. नॉर्मल ग्रेडमध्ये हे होतात म्हणजे खर्चाची बाजू वाढते, ऑक्साईड ग्रेडमुळे खर्चाची बाजू वाढते, त्यामुळे त्याचा काही गरज नाही आहे. नॉर्मल फर्टिगेशनमध्ये खूप चांगलं काम होत असतं आपलं. आता स्प्रे नियोजनमध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला 45व्या दिवशी हॅरियर आणि कराटेचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. हे परत साईजसाठी आपण हॅरियरचा वापर करत असतो. आणि कराटे जे तुम्हाला म्हटलं की आता हळूहळू स्किन खराब करणारी आळी हे वाढत असते, तर त्या आळीला कंट्रोल करण्यासाठी, त्या आळीचं नायनाट करण्यासाठी आपल्याला संत्रीचा स्प्रे घेतो, कराटेचा स्प्रे घेतो. कराटेचा वास हा खूप घाण येतो, थोडा फार हार्ड वास येतो, त्यामुळे मधमाशे येणार नाहीत. पण आता सेटिंग झालेली असते त्यामुळे आपल्याला परत सेटिंगची काही गरज नसतेच आपल्याला. त्यामुळे आहे सेटिंग चांगलं राहण्यासाठी आणि स्वस्तातला मॉलिक्यूल आहे, कारण का आता स्प्रे पण आपला डबल पंप लागतात, म्हणजे पहिला 10 पंप लागत असते इथं 20 पंप लागतात. त्यामुळे हे स्वस्तातलं मॉलिक्यूल आपल्याला वापरायचं आहे, खूप चांगलं काम करतं. त्यानंतर 49व्या दिवशी हॅरियर आणि प्रोपेक्स सुपर वापरायचं आहे. 55व्या दिवशी सिल्वाचा हात मारा, जेणेकरून काय आळी राहिला असलं किंवा परत पुढे आपला प्लॉट एक्सटेंड जरी करायला लागला तरी काही अडचण येत आणि सगळं फ्लश आउट होऊन जातं. तर ही काळजी घ्यायची स्प्रेमध्ये. हॅरियरच्या स्प्रेमुळे साईज चांगलं होतं आणि बाकी काय लागल्यास किंवा दुसरं काय अडचण असल्यास ते घ्यायचं आहे. आता समजा हा प्लॉट पूर्ण आपला जवळपास आता 48 दिवसाचा आहे आणि इथं तुम्हाला करपा दिसला तर तुम्ही करप्याला घाबरू नका, कारण का करपा एवढा हेवी तुम्हाला 10-15 दिवसात काय होत्याचं नव्हतं करू शकत नाहीये. मेन आळीवरच फोकस करायचं आहे. पण ओला करपा आहे किंवा पाणी जास्त राहिल्यामुळे करपा वगैरे झालाय तर मग थोडा करप्याचा स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे. मग त्यामुळे तुम्ही साधं घेऊ शकता, साप घेऊ शकता, कॉन्टाप घेऊ शकता, वेस्पा घेऊ शकता, स्कोर टिल्ट कॉम्बिनेशन असलेलं किंवा साधं टिल्ट घेऊ शकता, स्कोर घेऊ शकता, साधे मॉलिक्यूल घेऊन करू शकता. पण हेवी करप्याचा करपा काय दमवत नाही एवढं, कारण का पानं खूप असतात. आपण काय म्हणतो की बाबा पानं चांगली राहिले पाहिजेत. सुरुवातीच्या काळामध्ये करेक्ट 7 रेस सारखे हार्मोन वापरल्यामुळं आता तुम्ही बघू शकता की पूर्ण झाकलेलं आहे आणि त्याच्या आत सेटिंग पडलेले आहेत. अजून एक महत्त्वाचं आहे की बाबा शुगर फॅक्टरी जी व्हरायटी आपण महाराष्ट्रामध्ये रिकमेंडेशन करत आहे, बेसिकली खूप चांगली व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचे बरेच आता व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पण त्याची साईज कशी आहे आता तुम्ही बघशील. आता मी इथं बसलेल्या ठिकाणीच बघू शकता आपण, इथंच ही साईज आहे. मगाशी याचं वजन केलेलं आहे बऱ्यापैकी 4-4.5 किलोचं इथं फळ तयार झालेलं आहे आपल्याला. ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही प्लॉटमध्ये बघितला तर अतिशय चांगले सेटिंग्स आहेत. आणि जे काही मी म्हणतो सुरुवातीपासून की बाबा कॅनोपी चांगली राहिली पाहिजे, तर कॅनोपीबद्दल मी बोलत असतो, कारण कॅनोपीमुळे एकतर फोटोसिंथेसिस, आता ही पण बघा, ही पण 3-3.5 किलोची साईज आपल्याला इथे झालेली आहे. इथं बघू शकतो, इथं पण साईज चांगली आहे. पूर्ण कॅनोपीच्या आतमध्ये कलिंगड आपलं राहिलेलं आहे. आता इथं बघू शकता अतिशय चांगलं सेटिंग आहे, म्हणजे पावलाला सेटिंग पडलेलं आहे. आता इथं पण दोन्ही सेटिंग चांगले आहेत, जवळपास 2-2.5 किलोची सेटिंग आहेत. अजून 12 दिवसामध्ये 100% जी साईज वाढणार आहे. वेलीला 5 किलोचे टार्गेट घेतलेलं आहे, ते होणार आहे 100%. इथं फक्त नदीजवळ असल्यामुळं सेटिंग थोडं नकळत पुढं मागं झालेलं आहे. हे प्रॉब्लेम येणार आहेत, ह्या प्रॉब्लेमवर काम करावं लागतं. पण 40 टन नाही, निदान 30-35 टनापर्यंत जाणारा हा प्लॉट आहे, सक्सेसफुल होणारा प्लॉट आहे, कारण का व्हरायटी साईज चांगली देत आहे. त्यामुळे हे एक स्पेशली काम चांगलं होत आहे. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. 40 टन टार्गेट ठेवून काम करायचंच आहे. आत्ता नाही झालं पण हे शेतकरी पुढच्या वेळेला 100% 40 टन काढतील. असंच तुम्हालाही प्रॉब्लेम येणार आहे 40 टनापर्यंत जाताना, पण त्या प्रॉब्लेमवर काम करत सोल्युशन करत जायचं आहे आपल्याला. 40 टन टार्गेट हे काढणं सोपं आहे, फक्त प्रॅक्टिकली काम करायचं आहे. 60 दिवसामध्ये येणारं पीक चांगलं आहे अतिशय. तर ह्या गोष्टीकडे द्यायचं आहे. कॅनोपी असल्याशिवाय, जर का कॅनोपी नसली, ऊन वाढलं तर सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त होतो. आता तरी वातावरण क्लायमेट थोडं थंड आहे, पण ज्या वेळेला तुमचा उन्हाळा पडतो हेवी, त्यावेळेला हे सनबर्निंगला प्रोटेक्शन करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला अजून काय शंका असल्यास किंवा अजून काय प्रॉब्लेम येत असल्यास आपले बरेच वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कस्टमर केअरचा नंबर आहे, आपली जी मुलं काम करतात त्यांचा नंबर आहे. बऱ्याच ठिकाणी माझ्या फेसबुकवर असला तर आम्ही कुठं कार्यक्रम करतो, बऱ्याच ठिकाणी असतात, ह्या माध्यमातून आपले हे होऊ शकतात. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त आमच्याकडनं प्रयत्न करू की त्याच्यावर सोल्युशन चांगलं काढू आणि तुम्हाला जेवढं सेवा देता येईल तेवढं करू आपण. पण तूर्त हा व्हिडिओ कसा वाटला, कलिंगडची साईज कशी वाटली, लवकरच तुम्हाला त्याची टेस्ट पण चाकायला मिळणार आहे. अतिशय चांगलं व्हरायटी साथ देत आहे आणि ट्रीटमेंट जे करतो आपण तर ते खूप महत्त्वाचं आहे. पण का आमचं काम हे 10% आहे, 90% काम तुमचं आहे.
जर का तुम्ही चांगलं आमचं डायरेक्शनमध्ये करत गेला तर 100% सक्सेसफुल होणार आहे. तर असंच आपण चांगलं काम करूया. ह्याच्या पुढं पण अजून 2 व्हिडिओ भाग मी देणार आहे. आता हा 6वा भाग आहे. 7, 8 अजून 2 भाग देणार आहे. त्या भागामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा की त्या भागामध्ये बेसिकली आपण घेऊया की काय चुका होतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे आणि शेवटचा किंवा खर्चाची बाजू कशी कंट्रोल केली पाहिजे असं माझ्या डोक्यामध्ये आहे. किंवा तुमच्या अजून काय प्रॉब्लेम असतात सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. नक्कीच येत्या काळामध्ये विल्टिंग असू दे, गमोसिस असू दे, ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवायचे आहेत. थोड्या ब्रेकवर होतो मी आता, नंतर परत कामाला सुरुवात केली आहे. बऱ्याच दिवसांना परत व्हिडिओ देतोय. पण असे सगळे व्हिडिओ तुम्हाला परत मिळतीलच आणि असंच आपण चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.